द्या मला एक कविता. नमस्कार. महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था आणि झिम्माड काव्य समूह तसेच मॅक्स महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज धुलिवंदनाच्या निमित्ताने एक कवी संमेलन आपण सगळेजण अनुभवणार आहात. खरं तर अनेक दिवसांपासून सगळ्या कवी मित्र मैत्रिणींची भेट होणं सगळ्यांच्या मनात होतं आणि मग नेमका दिवस कुठला असावा, कधी भेटूया, या सगळ्या चर्चा सुरू होत्या. त्याच्यातून धुलिवंदनाच्या दिवशी आपण भेटू आणि कवितांचा आस्वाद घेऊया असं एक मनात आलं आणि मग आजचं हे कवी संमेलन मूर्त रूपामध्ये साकार होते. माझ्यासोबत महाराष्ट्रातले वेगवेगळे नामवंत कवी इथे उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या कविता आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूया आपण शिवराम भोंडेकर यांच्या कवितेपासून. बर, शिवराम भोंडेकर सर सगळे फेसबुकवर सरांना ओळखतात, त्याच्यामुळे त्यांच्या पोस्ट आणि त्यांचं एकूणच जे काही बोलणं असतं ते सगळं सटायर असतं. त्यामुळे मी जशी विनंती केली भोंडेकर सरांना, ते लगेच मला म्हणाले मी आत्ता नाही म्हणणार, मी थोडं उशिरा माझी कविता. अर्थातच ही सगळ्यांना भोंडेकर सरांची ही खासियत माहितीये, त्याच्यामुळे काहीतरी त्यांच्याकडे वेगळं असणार आहे कवितेच्या बाबतीत, तर ते आपल्याला नंतर ऐकवणार आहेत. आपल्या सोबत सृष्टी गवई ही एक नवीन कवयित्री, खरं तर नवीन जुनं असं नसतं, परंतु नवा चेहरा झिम्माड काव्य समूहाचा आपल्या सोबत आहे. मी सृष्टी गवईला विनंती करेन की आज छान धुलिवंदनाच्या निमित्ताने तिने आपल्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात करावी. सृष्टी. थँक्यू मॅम. करू सुरुवात आहे. धुलिवंदन आहे त्याच्यामुळे मी होळीवरच एक कविता केली, ती करते. होळी ही अस्मितेची तुमच्या आमच्या नात्यांची, होळी ही अस्मितेची तुमच्या आमच्या नात्यांची, उधळण ही रंगांची चळवळींच्या विचारांची. घट्टपणा त्या रंगांप्रमाणे माणुसकीत असू द्या, घट्टपणा त्या रंगांप्रमाणे माणुसकीत असू द्या, अनेक रंगांनी माखलेल्या त्या चेहऱ्यांप्रमाणे अनेक विचारकांच्या विचारांनी उजळा. होळी फक्त ही जाळून नाही व्हायची, होळी फक्त जाळून नाही व्हायची, ही वाईट विचारांची माळ आता वेळ आली जाळायची. रंग फक्त आकाशात नाही उधळायचे, त्याच रंगांनी अनेकांचे आयुष्य आपण फुलवायचे. रंग फक्त आकाशात नाही उधळायचे, त्याच रंगांनी अनेकांचे आयुष्य आपण फुलवायचे. सण पाळायचा किंवा नाही हे ज्याचं त्याने ठरवावं, सण पाळायचा किंवा नाही हे ज्याचं त्याने ठरवावं. आपण मात्र कुठेही माणूस म्हणून कमी नाही पडावं, आपण मात्र कुठेही माणूस म्हणून कमी नाही पडावं. धन्यवाद. होळीचा सण साजरा करत असताना माणूस पण निश्चितपणे जपलं गेलं पाहिजे, असा एक विचार या कवितेतून आपण ऐकलात. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असं सुरेश भट म्हणतात. रंगांचा खरं तर हा आजचा दिवस आहे. कोविडचा काळ गेले 2 वर्ष आपण अनुभवत होतो आणि त्या सगळ्यातून, त्या सिच्युएशन मधून बाहेर येत असताना मग हळूहळू कसं आहे अरुण दादा, आता कार्यक्रम सुरू झाले, आपण झिम्माडला भेटत होतो. गेल्या 2 वर्षात खरं तर हे राहिलं कुठेतरी भेटणं, पण मग सगळ्या आपल्या कवी मित्रांचं म्हणणं होतं की अनौपचारिक गप्पा तरी व्हायला हव्यात, अनौपचारिक भेट तरी व्हायला हवी. आणि मग भोंडेकर सरांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच संमती दर्शवली. डॉक्टर इंगळे सरांनी खरं तर ही संकल्पना मांडली की आपण या निमित्ताने का होईना कवितांवर चर्चा करू, आणि मग हा रंगांचा दिवस या कवितेसाठी आपण निवडला. बरेच मित्र आपले मैत्रिणी जोडले जात आहेत, हळूहळू तेही सहभागी होतील, पण तत्पूर्वी रामचंद्र साळुंखे हा आपला अगदी युवक तरुण जो आहे कवी मित्र इथे आहे. मी त्याला विनंती करेन की तू आपली एक कविता सादर करावीस. थँक्यू मॅम. कवितेचे नाव आहे बुद्ध. बुद्ध हजारो वर्षापूर्वी तक्षशिला, नालंदा तिथूनच त्याचं जळणं सुरू. बुद्ध हजारो वर्षापूर्वी तक्षशिला, नालंदा तिथूनच त्याचं जळणं सुरू. आजही मिळतात
आजही मिळतात त्याच्या छिन्न विछिन्न भंगलेल्या मूर्ती. आजही मिळतात त्याच्या छिन्न विछिन्न भंगलेल्या मूर्ती घनदाट जंगलात गुहेत हरवलेल्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा शोधत. कुणीतरी गाठतोच त्याला त्याच्या चिरायू स्मित हास्यामागचं गमक विचारायला. कुणीतरी गाठतोच त्याला त्याच्या चिरायू स्मित हास्यामागचं गमक विचारायला. पण बुद्ध कधीच बोलत नाही. त्याच्या देहावर मिळतात असंख्य चिरा, घाव. कलिंग, महाभारत, पानिपत, 1857, जालियनवाला, रजाकार, फाळणी असे कितीतरी व्रण ज्याची उसटची नावेही नाहीत. त्याच्या चेहऱ्याच्या खळग्यांना, डोळ्यांना हिरोशिमा, नागासाकी याहूनही मोठ्या जखमा स्पष्ट आढळतात. त्याच्या चेहऱ्याच्या खळग्यांना, डोळ्यांना हिरोशिमा, नागासाकी याहूनही मोठ्या जखमा स्पष्ट आढळतात. कोरिया, सिरिया, युक्रेन, रशिया तो तिथेही जळताना मिळतोच हल्ली. परवाच इथे हिंदू मुस्लिम दंग्यात त्याचे दोन्ही हात निखळले. ही झाली इथल्या भग्नमूर्तीची गोष्ट. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आशिया आणि युरोप अशा किती मूर्ती आणि किती खंड. बुद्ध तरीही अबाधित कुठे ना कुठे मिळतोच नवा शांतीचा संदेश घेऊन. कदाचित उद्या सापडलेला एखादा बुद्ध बोलेल म्हणून आजही कुठे ना कुठे उत्खनन चालूच. कधीतरी बुद्ध बोलला पाहिजे किंवा त्याचं सापडणं हे तरी थांबलं पाहिजे. म्हणजे म्हणता तरी येईल, बुद्धा नॉट अलाइव्ह, ही इज डेड. थँक्यू. क्या बात है रामचंद्र. सध्या युद्धाची पार्श्वभूमी सगळ्या जगभर आहे आणि यावर तुझी ही बुद्धाचा संदेश देणारी कविता खरंच एक वेगळा काय म्हणू माहोल तुझ्या कवितेने तयार केला. संजीव तायडे सर इथे उपस्थित आहेत. संजीवजी, तुमची कविता आम्हाला ऐकायची आहे. मी तुम्हाला विनंती करते. मी मगाशी म्हटलं तसं बरेच आपले कवी मित्र मैत्रिणी जोडले जात आहेत. आत्ताच सुधाकर वसईकर जोडले गेलेले आहेत, राजेश देवरुखकर आहेत आणि बाकी ही सगळी मंडळी तर आहेतच. आमचे अरुण गवळी, ज्यांना आम्ही कवितेतले डॉन म्हणतो, डॅडी म्हणतो, अरुण गवळी इथे आहेत. अरुणजी, सगळ्या आपल्या जिम्माडच्या आणि मॅक्स महाराष्ट्राच्या सगळ्या रसिकांना एकदा तुम्ही हॅलो म्हणावत. यासोबतच डॉक्टर नरसिंग इंगळे सर आहेत. मगाशी म्हटलं तसं शिवराम बोंडेकरांना कोण ओळखत नाही, एकदम सटायर लिहिणारे. महेश देशपांडे, ज्यांचा आवाज, गझल, कविता बस हम त्यांचे फॅन आहोत, असे महेश देशपांडे सोबत आहेत. यासोबतच आपल्या बरोबर अमोल मोरे आहेत. रामचंद्रची कविता आपण आता ऐकली. संजीव तायडेंची कविता आपण ऐकणार आहोतच. आमचे अभिनेते मित्र सुधाकर वसईकर आता जोडले गेलेत. सुधीर चित्ते, आमचे दिग्दर्शक अभिनेते मित्र इथे सोबत आहेत. थोड्याच वेळात ते सुद्धा जॉईन करतील. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राजेश देवरुखकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. वेगवेगळ्या संस्थांशी, संघटनांशी, महाविद्यालयांमधून आलेले मंडळी इथे आहेत. पुष्पांजली कर्वे बदलापूरहून आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. अशी सगळी मंडळी इथे आहेत आणि त्यांच्या कवितांचा आपण आनंद घेणार आहोत. मगाशी म्हटलं तसं खरं तर हे सगळे आत्ता जरी असे छान शांत आणि गंभीर बसलेले असले तरी अनौपचारिक गप्पांचा म्हणून असा हा कार्यक्रम आहे. आणि एक कवितेचा सूर सुरू झाला की मग निश्चितपणे हे वातावरण तितकंच कवितामय होऊन जाणार आहे, याची मला निश्चित खात्री वाटते. मी अमोल मोरे तुमच्याकडे येणार आहे. याआधी आपण रामचंद्र आणि त्याच्या पुढे संजीव तायडे यांच्या कवितेकडे जाणार आहोत. संजीवजी. थँक्यू मॅडम. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी इथे नवीन आहे आणि मी पोलीस डिपार्टमेंटमधून आहे, मुंबई पोलीसमध्ये. आणि तुम्हाला मी आज हिंदी गर्दिश नावाची कविता सांगणार आहे. तूफानों की गर्दिश में तू कहीं भटक ना जाना, तूफानों की गर्दिश में तू कहीं भटक ना जाना, मिलेगा सही रास्ता जरूर, बस तू खुद को मिटने ना देना. तितली भी उड़ती है
ख्वाब लेके अनजाना, न जाने कौन सी बाग में होगा फूल मस्ताना। तू तो है सिकंदर यहाँ का, ख्वाबों से ना घबराना, तूफानों की गर्दिश में तू कहीं भटक ना जाना, मिलेगा सही रास्ता जरूर, बस तू खुद को मिटने ना देना। पैरों तले जमी है तेरे, आसमां में उड़ने पंख लगाना, पैरों तले जमी है तेरे, आसमां में उड़ने पंख लगाना, टूट जाए प्रयास का जर्रा जर्रा, जर्रे जर्रे को तू जोड़ते जाना। मंजिल मिलेगी एक पल बस, मंजिल मिलेगी एक पल बस, वक्त के कोहरे को सबक सिखाना, तूफानों की गर्दिश में तू कहीं भटक ना जाना, मिलेगा सही रास्ता जरूर, बस तू खुद को मिटने ना देना। खुद के लिए तो सब जीते हैं, खुद के लिए तो सब जीते हैं, तू औरों के लिए जीना। तेरी मोहब्बत देख के ढूंढने तुझे ऊपर वाला कहीं निकले ना। सब कर देना न्योछावर, सब कर देना न्योछावर, जो उसके बदले मिले मुस्कुराना, तूफानों की गर्दिश में तू कहीं भटक ना जाना, मिलेगा सही रास्ता जरूर, बस तू खुद को मिटने ना देना। जो आज तेरा है कल तेरे लिए ही होगा तरसाना, जो आज तेरा है कल तेरे लिए ही होगा तरसाना, सबको साथ लेके चल, सब्र के साथ तू चलना, अंत में होगा तेरा कर्म, कर्मों से ही तू छा जाना, तूफानों की गर्दिश में तू कहीं भटक ना जाना, मिलेगा सही रास्ता जरूर, बस तू खुद को मिटने ना देना, मिलेगा सही रास्ता जरूर, बस तू खुद को मिटने ना देना। धन्यवाद संजीवजी. यानंतर मी आता म्हटलं की आम्ही ज्यांच्या आवाजाचा फॅन आहोत ते महेश देशपांडे यांच्याकडे येणार आहे. 2 ओळी आपण त्यांच्याकडून गाण्याच्या ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी आपण अमोल मोरे यांची कविता ऐकूया. नमस्कार. मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे. माझं नाव अमोल मोरे, राहणारे डोंबिवली. नवे पर्व. हे नव्या युगाचे वाटसरू, जुन्या दिशांचे प्रवास बदलतील. हे नव्या युगाचे वाटसरू, जुन्या दिशांचे प्रवास बदलतील. जुन्या रूढींचे, जुन्या प्रथांचे, जुने अट्टहास बदलतील. कैक वर्ष सोसला अन्याय तिटकारा, लिहून पर्व नवे, अमानुष इतिहास बदलतील. हे नव्या युगाचे वाटसरू, जुन्या दिशांचे प्रवास बदलतील. खिळखिळे करून तख्ततयांचे, विषम समाज व्यवस्थेचा शिलान्यास बदलतील. हे नव्या युगाचे वाटसरू, जुन्या दिशांचे प्रवास बदलतील. रुजवून संदेश समानतेचा, रुजवून संदेश समानतेचा, शिळ्या बुद्धीतून उपजलेले उपन्यास बदलतील. हे नव्या युगाचे वाटसरू, जुन्या दिशांचे प्रवास बदलतील. दरवळून गंध मानवतेचा, दरवळून गंध मानवतेचा, बदलून सारे वारे, उरा उरादले श्वास बदलतील. हे नव्या युगाचे वाटसरू, जुन्या दिशांचे प्रवास बदलतील. ऋतवून सारे दावे आणि गाजवून हक्क, ऋतवून सारे दावे आणि गाजवून हक्क, अबोल व्यथांचे अनसुन्या कथांचे अज्ञात वास बदलतील. हे नव्या युगाचे वाटसरू, जुन्या दिशांचे प्रवास बदलतील. ज्यांना भूतकाळात लोटले अंधारात, ज्यांना भूतकाळात लोटले अंधारात, तेच तेजस्वी सूर्य, ज्यांना भूतकाळात लोटले अंधारात, तेच तेजस्वी सूर्य भविष्याचा प्रकाश बदलतील. हे नव्या युगाचे वाटसरू, जुन्या दिशांचे प्रवास बदलतील. जुन्या रूढींचे, जुन्या प्रथांचे, जुने अट्टहास बदलतील. थँक्यू. सुरेश भट म्हणतात तसं साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही. ही सगळी साधी माणसं आहेत, अगदी जमिनीवर असणारी आणि साध्या माणसांमध्ये वावरणारी सगळीच आम्ही साधी माणसं आहोत. परंतु हीच साधी माणसं येत्या काळात इतिहास घडवणार आहेत आणि तो इतिहास निश्चितपणे साहित्याच्या माध्यमातून घडेल याची खात्री वाटते. अनौपचारिक गप्पा आहेत, कवितांची मैफिल तर आहेच आणि यासोबतच शिवरामजी, जर धुलीवंदनाचा सण आणि गाणी नसतील तर मग काही मजा नाही. आणि महेश देशपांडे सोबत असताना निश्चितपणे त्यांचं गुणगुण नाही आपल्याला एका कुछ अलग माहौल बना देता है, अशी त्यांच्या गाण्याची खरं तर खासियत आहे. तर महेशजी,
आपण या निमित्ताने 2 ओळी गुणगुणाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करते. मग आपण पुढे कवी संमेलनाकडे जाऊया. वृषालनी आता भट साहेबांचा उल्लेख केला. त्यांचीच एक गझल 2 ओळी गुणगुणतो, जी मला खूप आवडते. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो, वसंत रोज पाहतो. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. वा वा वा. क्या बात आहे. यानंतर पुष्पांजली कर्वे बदलापूरहून आपल्यासोबत जोडलेले आहेत, आपल्यात उपस्थित आहेत. मी पुष्पांजली ताई तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपली एक कविता सादर करावी. सर्वांना सस्नेह नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे तू माझ्यासाठी. तू माझ्यासाठी जसा होतास तसाच आहेस आजही. तू माझ्यासाठी जसा होतास तसाच आहेस आजही. जसा सूर्योदयाचा तलम भासरंग विटत नाही, जसा सूर्योदयाचा तलम भासरंग विटत नाही, सूर्यास्ताचा विरही आरक्ती आवेग मिटत नाही. तू माझ्यासाठी जसा होतास तसाच आहेस आजही. तू माझ्यासाठी जसा होतास तसाच आहेस आजही. कवितेच्या काठावर माझ्या ओठांवर, कवितेच्या काठावर माझ्या ओठांवर चंद्राची मोहर उठविणारा, माझा अथांग आसक्तीचा ध्यास स्वतःमध्ये गोठवणारा. तू माझ्यासाठी जसा होतास तसाच आहेस आजही. तू माझ्यासाठी जसा होतास तसाच आहेस आजही. अविचल, अविनाशी, निशब्दांचा डोह, डोहात खोल अद्वैताचा मोह. तू माझ्यासाठी जसा होतास तसाच आहेस आजही. क्या बात आहे पुष्पांजली ताई. यानंतर सुधाकर वसकर सर इथे उपस्थित आहेत. अनेकदा तुम्ही त्यांना वेगवेगळ्या मालिकांमधून पाहिलेलं असेल. असे आमचे फार गुणी मित्र, अभिनेते आणि कवी. पुन्हा काव्यरसिक मंडळाशी ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. म्हटलं तर संघटना वेगवेगळ्या आहेत, संस्था वेगवेगळ्या आहेत, परंतु सगळ्यांचा प्राण जर बघितला तर साहित्य हा आहे. मग अगदी जिम्माड काव्य समूह असू दे, डोंबिवलीतलं काव्यरसिक मंडळ असू दे, सुधीर चित्ते फार अगदी निष्ठेने पुलकट्ट्याचं काम बघत असतात, पुलकट्ट्याच्या माध्यमातून माणसं जोडत असतात. आपण सगळेच खरं तर सुधीरजी एकाच नावेतले प्रवासी आहोत असं म्हणायला हरकत नाही. आणि या प्रवासाचा जर डेस्टिनेशन काय असेल तर ते साहित्य आहे. त्या प्रवासाचा मूळ उद्देश हा साहित्य आहे असं मला नेहमीच वाटत आलंय. सुधाकर वसईकर, मी तुम्हाला विनंती करते तुम्ही एक कविता सादर करावी. नमस्कार. धुलिवंदनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी माझी कविता सादर करतो. बेल वाजली 8 वाजले होते, बेल वाजली 8 वाजले होते, दरवाजात मोलकरीण उभी. मनातले रंगपंचमीचे विचार गळून पडले. तिला केवळ कामाचे मोल, तिला केवळ कामाचे मोल आणि भुकेचा रंग माहीत असावा. भांडी धुणी घर साफ करून गेली ती. आता रंगाशी खेळून घर माखवावं का? आता रंगाशी खेळून घर माखवावं का? प्रश्न पडलाय. मनातले तरंग तर अजूनही जात नाहीयेत, मनातले तरंग तर अजूनही जात नाहीयेत. जगण्याचे रंगही किती क्रूर असतात ना. मनासाठी, करमणुकीसाठी, आनंदासाठी आणि पोटासाठी.
रंग म्हटलं की केवळ रंगपंचमीचे रंग आपल्याला समोर येतात, परंतु अनेक कवींनी वेगवेगळ्या प्रकारचे रंग, मग तो भुकेचा रंग असेल, अगदी कधी उदासीनतेचा रंग असेल, कधी आनंदाचा रंग असेल, अनेक प्रकारचे रंग, जसा आता सुधाकरजींच्या कवितेमध्ये एक वेगळा रंग आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे अशा सगळ्या रंगांचाच खरं तर हा उत्सव आहे. ह्या सगळ्या मानवी भावभावनांना घेऊन आपण कविता खरं तर जगत असतो. माझ्यासोबत आमचे कवितेतले डॉन आम्ही ज्यांना म्हणतो, कायमच जिम्माडच्या सोबत असणारे आमचे अरुण गवळीजी इथे उपस्थित आहेत. फार शांत संयमी असं व्यक्तिमत्व, परंतु कवितेतून मात्र ते अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतात. त्यांच्या कवितेचा आशय जो आहे तो आपल्याला कधीही पृष्ठभागावर न थांबता तो अधिकाधिक खोल डोहात घेऊन जातोय की काय, असं त्यांच्या कविता वाचत असताना नेहमीच वाटतं. अलीकडच्या काळात तर अरुणदादा फेसबुकवर फार कविता लिहित असतात आणि पोस्ट करत असतात. त्या कविता वाचताना नेहमी मनात प्रश्न येतो की उत्तरोत्तर अरुणदादांची लेखणी जी आहे ती अधिकाधिक खोल होत चालली की काय, आणि तशा पद्धतीचा अनुभव अरुणदादांच्या कवितेत आपल्याला ऐकायला मिळतो, बघायला मिळतो, वाचायला मिळतो. खूप कमी खरं तर अरुणदादा बोलतात आणि कवी संमेलनात सहभागी होतात, पण नेहमी जिम्माडच्या पाठीशी उभे राहणारे आमचे डॉन अरुण गवळी, मी तुम्हाला विनंती करते तुम्ही कविता सादर करावी. थँक्यू वृषाली. भिंत. भिंत माझ्यासाठीचा कॅनव्हास. भिंत माझ्यासाठीचा कॅनव्हास. बंदिस्त एकांतात ती असते एक श्वास. भिंत माझ्यासाठीचा कॅनव्हास. बंदिस्त एकांतात ती असते एक श्वास. डोळ्यांनी वाटेल ते प्रश्न खरडत बसतो मग भिंतीवर. डोळ्यांनी वाटेल ते प्रश्न खरडत बसतो मग भिंतीवर. विचारत असतो उत्तर आयुष्यातल्या गुंतागुंतीवर. मी भिंतीकडे पाठ करतो तर कधी भिंत माझ्याकडे. मी भिंतीकडे पाठ करतो तर कधी भिंत माझ्याकडे. पाठ दर्शविणीचे खेळ असे चालू असतात आमच्यात. दरम्यान भिंत घड्याळाला पुढे करून कानात टिकटिक करत चिडवत असते. तासा दर तासाला एकांताला रडवत असते. न राहून मी भिंतीच्या डोळ्यास भिडवतो डोळे. न राहून मी भिंतीच्या डोळ्यास भिडवतो डोळे. तर भिंत कधीपासून माझ्याकडे पाहत मिश्किलपणे हसल्याचे होतात भास. रागावतो कधी उगाच भिंतीवर तेव्हाही ती स्थितप्रज्ञ. मनातल्या मनात आठवतो मी काही. मनातल्या मनात आठवतो मी काही. तर भिंतीवर कसले तरी गुड्स मी उमटलेले. मी शून्यापासून शोधण्याच्या प्रयत्नात तरी वाटते नजरेतून सतत काही सुटलेले. मी शोधत असतो ती तू अथांग सागरातली निर्मोही लाट मोनालिसा. छे छे. मी भिंतीमध्ये मला शोधू पाहतो. मी भिंतीमध्ये मला शोधू पाहतो तर ती म्हणते अत्त दीप भव. तर ती म्हणते अत्त दीप भव. थँक्यू. अत्तदीप भवचा हा अनुभव अरुण गवळी यांच्या कवितेमध्ये आपण ऐकला. मी पुन्हा एकदा महेश देशपांडे यांना एक हिंदी खरं तर गाणं, गझल, कविता असं गुणगुणायची विनंती करणार आहे, पण तत्पूर्वी राजेश देवरुखकर आपल्या सोबत जोडलेले आहेत. मी राजेश देवरुखकर यांना विनंती करेन की त्यांनी आपली एखादी कविता इथे सादर करावी. राजेश देवरुखकर. प्रथमतः सर्वांना धुलीवंदनाच्या खूप खूप सदिच्छा. कविता सादर करतोय. मी माणुसकीला हाक दिली. मी माणुसकीला हाक दिली. माझी मित्रमंडळी धावून आली. सोन पिवळा चाफा आला. मनमोहुनी उतावीळ झाला. सोन पिवळा चाफा आला. मनमोहुनी उतावीळ झाला.
प्राजक्त आला घेऊन गाडा, श्वेत फुलांचा मांडून सडा. जाई जुई मोगरा आले हुंदडत, जाई जुई मोगरा आले हुंदडत, हवेत चहूकडे सुगंध दरवळत. बहावा आला बहरत, बहावा आला बहरत, सोन साखळी सजवत. गुलाब झाला रोमांचित, गुलाब झाला रोमांचित, करी माझे हृदय प्रफुल्लित. मधुमालती आली शृंगारत, मधुमालती आली शृंगारत, हालत डुलत झेपावत खुशीत. दिवसा रात राणी आली विलसित, दिवसा रात राणी आली विलसित, मधाळ चांदण्या रात्री शृंगारली कुशीत. दिला परस्परा प्रेम मायेचा पदर, दिला परस्परा प्रेम मायेचा पदर, केला सृजनाने माणुसकीचा गजर, केला सृजनाने माणुसकीचा गजर. धन्यवाद. खूपच छान राजेश. म्हटलं तसं आपण पुन्हा एकदा महेश देशपांडे यांच्याकडे येऊया आणि महेश जी आता हिंदी एखादं गाणं किंवा हिंदी गझल जी तुम्हाला आवडते ती आपण ती ऐकूया. और क्या अहदे वफा होते हैं, और क्या अहदे वफा होते हैं. लोग मिलते हैं, लोग मिलते हैं, जुदा होते हैं. और क्या अहदे वफा होते हैं, और क्या अहदे वफा होते हैं. वा 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 वा. कविता आपण ऐकायला येणार आहोत, पण तत्पूर्वी डॉक्टर नरसिंग इंगळे आपल्या सोबत आहेत. मी नरसिंग इंगळे सरांना विनंती करेन की आपली कविता आपण सादर करावी. कविता गझल जे आहे दोन्ही आम्हाला ऐकायला आवडेल. काय हरकत नाही. नमस्कार आणि धुलवडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काही तुकडे तुम्हाला ऐकवतो मी. अनेक रंगाचे, गंधाचे आणि वेगवेगळा रस असलेले मराठी हिंदी आणि मराठी हिंदी जसं असे कॉम्बिनेशनचं तुकडे. आपण सर्व कवी, काव्यप्रेमी, तर ह्या कवितेवर असे 2-3 ओळीचं 3 ओळीचं एक तुकडा. कवितेवरच असं किती दिवस जगायचं, कवितेवरच असं किती दिवस जगायचं, ठरवून टाकलंय मी आता. कवितेवरच असं किती दिवस जगायचं, ठरवून टाकलंय मी आता. फक्त तिच्यावरच मरायचं, कवितेवर असं किती दिवस जगायचं. आणि कवी कवी असतो तर कवीबद्दल असं आणखीन एक 2-3 ओळी लिहिल्यात मी की कवी कधी येते मला त्याची कीव, कधी येते मला त्याची कीव, कधी मला वाटते त्याचं भेव, कधी येते मला त्याची कीव, कधी येते मला, कधी वाटते मला त्याचं भेव. कवी हा असा अफलातून देव. हा रंगाचा सण आहे. या रंगाबद्दल तुम्हाला आणखीन एक तुकडे, हे सगळं तुकड्यातच आहे सगळं. पत्र हे सर्वांना खुले. हे पत्र आपण लिहितो ना, पत्र कुलपत्र लिहितो, मुख्यमंत्री, राज्यपाल. हे पत्र आहे, प्रश्नही आहे. पत्र हे सर्वांना खुले, हिरव्या झाडांना कशी येतात बरी, केशरी रंगाची फुले. पत्र हे सर्वांना खुले. आणि ह्या रंगाबद्दलच हिरवा नसतो भगवा नसतो, हिरवा नसतो भगवा नसतो,
मी रंगाचा मिंधा नसतो, हिरवा नसतो, भगवा नसतो, मी रंगाचा मिंधा नसतो, फुला फुलावर बागडणारा मी स्वच्छंदी भुंगा असतो. आणि असा हिंदी मधून तुम्हाला काही ऐकवतो मी. आणि हा जो एक प्रतिमा असतात कवितेमध्ये, आला प्याला साकीबाल, हे तुम्हाला असं उलगडून सांगायची गरज नाही. ते 2-3 हिंदीमध्ये की पिला कर मुझे कर दिया, पिला कर मुझे कर दिया, उजागर मुझे कर दिया, पिला कर मुझे कर दिया, उजागर मुझे कर दिया, ना किसी से छोटा ना बड़ा, बराबर मुझे कर दिया, उसने उसकी राह सीधी, उसने उसकी राह सीधी हटाकर मुझे कर दिया, पिलाकर मुझे कर दिया. आणि असा मिश्र भाषेमधलं तुम्हाला काही रचना ऐकवतो, म्हणजे माझा राऊंड संपेल. मी तर असा जुगारी, मी तर असा जुगारी, मैं का बडा पुजारी, मी तर असा जुगारी, मैं का बडा पुजारी, मदिरालयात जाणे, मदिरालयात जाणे मेरी यही बीमारी. आणि हे काय, आहे तसा मुकामी, आहे तसा मुकामी, फिर भी सुनो हमारी. आणि हा शेवटचा की होता तिचा जरा मी, होता तिचा जरा मी, वो भी हुई हमारी. धन्यवाद. डॉक्टर साहेब, हे सगळं नवीन नवीन लिहिलेलं दिसतंय नाही? सांगेल तुम्हाला. बरे. कारण साधारणतः मोबाईल मध्ये सगळेजण चाळत असतात. डॉक्टरांनी कागदावर लिहिलेलं होतं, मला वाटलं नुकतंच तव्यावरून म्हणजे गरम गरम सगळं समोर येतंय की काय. अच्छा, अगदी अगदी. अच्छा. प्रवीण दवणे सर म्हणतात तसं, कागद पेन शाई साऱ्या सुईणी सज्ज होतात, कागद पेन शाई साऱ्या सुईणी सज्ज होतात, कवीच्या काळजात जेव्हा कवितेच्या कळा येतात. खर तर सुधीरजी, अलीकडे कागदावर लिहिणं फार कमी झालंय नाही, पण बरेच जण असेही आहेत की ज्यांना कागदावर लिहिल्याशिवाय म्हणजे कविता लिहिल्याचाच फील येत नाही किंवा काहीतरी लिहिलंय असं वाटत नाही. सुधीर चित्ते आपल्या सोबत उपस्थित आहेत. मी सुधीरजींना विनंती करते की आपण एक कविता सादर करावी. नमस्कार. सर्वांना रंगोत्सवाच्या हार्दिक मनस्वी शुभेच्छा. झाडं रुजून येतात जमिनीतून आणि घट्ट चिकटून राहतात मातीला, म्हणूनच तगून राहतात वर्षानुवर्ष. झाडं फुलतात, निष्पर्ण होतात, पुन्हा नव्याने बहरून येतात, सावलीचं रूप धारण करतात, एकरूप होतात सावलीशी. झाडं बनतात घरं, झाडं बनतात घरं, करतात वस्ती दाटी वाटीने, वसवतात गर्द किर्र नगरे शहरे महानगरे. तशी एकाकी अबोल वाटतात झाडं, तशी एकाकी अबोल वाटतात झाडं. त्यांना फुटत नाहीत शब्द, फुटतात पानं, पण ती नसतात मुकी, पण ती नसतात मुकी. करतात हितगुज वाटसरूशी, घटकाभर सावलीत बसणाऱ्याला शांत वाटतं त्यामुळे. झाडं पाळत नाहीत विटाळ की करीत नाहीत बलात्कार, झाडं पाळत नाहीत विटाळ की करीत नाहीत बलात्कार. ते करीत नाहीत दंगल वा कत्तल परस्परांची, विखुरतात सर्व दूर आनंदाची बीज. अवघ्या ऋतूंची मनमानी सोसत झाडं वाढू देतात, वेली झुडपे अवतीभवती व अंगा खांद्यावर विना तक्रार. पाळतात धर्म सावलीचा, फुलाचा, फळाचा. ते कापत वा जाळत नाहीत माणूस, ते कापत वा जाळत नाहीत माणूस. माणूस कापतो, जाळतो झाडं, बनवतो छप्पर वा फर्निचर, करतो सरपण वा रचतो सरण. झाडं मूकपणे जळत राहतात,
राख होत राहतात नि पुन्हा राखत मातीशी इमान नव्याने रुजून येतात. माणसाचं मात्र कधीच झाड होत नाही. माणसाचं मात्र कधीच झाड होत नाही. धन्यवाद. माणसाचं मात्र कधीच झाड होत नाही. वा सुधीरजी. यानंतर मी महेश देशपांडे यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. फॉर अ चेंज म्हणून थोडी हलक्या मूडची कविता घेतो आणि फॉर अ चेंज म्हणून माझ्या बायकोवर केलेली कविता घेतो. मित्रांनो, वेदना पण ती सुद्धा जेव्हा सुरातून येते तेव्हा ती कशी सुसह्य होते. कविता जरी मी लिहिली असली तरी ती प्रत्येक पुरुषाच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे, हे नक्कीच. कवितेचं नाव आहे दळण. म्हणजे हे काम सगळेच करत असतात, त्यात काही कमीपणा मानण्याचं कारण नाही. चाकोरी बाहेर जगावे जेव्हा जेव्हा वाटले, चाकोरी बाहेर जगावे जेव्हा जेव्हा वाटले, तेव्हा तेव्हा घरवालीने दळण आणाया धाडले. खूप असं दुखर आहे, परंतु ते जेव्हा सुरात येतं, ते जेव्हा यमन रागात बांधून येतं तेव्हा किती सुरेल होतं. चाकोरी बाहेर जगावे जेव्हा जेव्हा वाटले, तेव्हा तेव्हा घरवालीने दळण आणाया धाडले. सुसह्य झाली की नाही वेदना? पुढे असं म्हणतो की चंद्र आणाला कितीक वेळा जमिनीवरही, चंद्र आणीला कितीक वेळा जमिनीवरही, चष्मा काळा घेऊन गेलो सूर्यालाही, झाडावरच्या पक्ष्यांसोबत गावे जेव्हा वाटले, झाडावरच्या पक्ष्यांसोबत गावे जेव्हा वाटले, मित्रांनो तेव्हा तेव्हा घरवालीने दळण आणाया धाडले. केस पाहिले डोक्यावरचे उलटे फिरवणं, कॉलेजच्या वेळेच्या आठवणी आहेत त्या. केस पाहिले डोक्यावरचे उलटे फिरवून, रुमाल बांधून लाल गळ्याला आलो हिंडून, करून पाऊट सखीस जेव्हा सेल्फीत घ्यावे वाटले, करून पाऊट सखीस जेव्हा सेल्फीत घ्यावे वाटले, तेव्हा तेव्हा घरवालीने दळण आणाया धाडले. शिकार वाघाची करावी बसून वाटले सिंहावर. काय कॉन्फिडन्स आहे. शिकार वाघाची करावी बसून वाटले सिंहावर, जबड्यात घालून हात एकदा फिरून यावे मगरीवर. एकच गिरकी पाहून खिडकी, एकच गिरकी पाहून खिडकी, मारावीसे वाटले, तेव्हा तेव्हा घरवालीने दळण आणाया धाडले. आता सत्य शेवटी आलं ते. सोपे सोपे म्हणता म्हणता थोडे थोडे अवघडले, सोपे सोपे म्हणता म्हणता थोडे थोडे अवघडले, संसाराचे थोडे थोडे कोडे जेव्हा उलगडले, पुन्हा नव्याने घरवालीच्या प्रेमात पडावे वाटले, पुन्हा नव्याने घरवालीच्या प्रेमात पडावे वाटले, तेव्हा तेव्हा घरवालीने दळण आणाया धाडले. चाकोरी बाहेर जगावे जेव्हा जेव्हा वाटले मित्रो, तेव्हा तेव्हा घरवालीने दळण आणाया धाडले. धन्यवाद. महेशजी, मला वाटतं वहिनी हा कार्यक्रम लाईव्ह बघत असणार आहेत.
गमतीचा भाग वेगळा. पण धुलीवंदन म्हटलं की सगळ्या गमती जमती आल्याच, म्हणजे बुरा न मानो होली आहे असं म्हटलं जातं. कवी संमेलनात आपण पुढे जाऊया. आपल्या सोबत शिवराम भोंडेकर सर आहेत. मी शिवराम भोंडेकर सरांना विनंती करते, आमच्या सगळ्यांमधलंच खरं तर अगदी आदरणीय असं व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ कवी सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये आहेत, आणि नेहमीच शिवराम भोंडेकरांचं सहकार्य, मार्गदर्शन सगळ्यांना असतं. म्हणजे अगदी व्यक्तिशः तर आहेच, परंतु संस्था, संघटना म्हणून सुद्धा शिवरामजी नेहमीच आपल्या सोबत असतात. मी सरांना विनंती करते, सर आपण आपली कविता सादर करावी. मित्रांनो, रंगपंचमीबद्दल सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज कसं विनोदी आणि हलका फुलका माहोल असला पाहिजे, म्हणून काही गंभीर वगैरे किंवा सटायर वगैरे असं काही बोलणार नाही, वाचणार नाही. बोलीभाषेत वराडी बोली भाषेमध्ये आणि कुप्रथा सर्वत्रच आहे, हुंड्याची कुप्रथा. तर त्यावर 40 वर्षापूर्वी लिहिलेली एक कविता आहे, हुंडा. लगन लगन म्हणता लेक लगन नाही झालं, लगन लगन म्हणता लेक लगन नाही झालं, आणि शिरपत्याचं पोट्ट मग राग भरून गेलं. लगन लगन म्हणता लेक लगन नाही झालं, आणि शिरपत्याचं पोट्ट मग राग भरून गेलं. समद तर बेस झालं गाडी कुठे अडली, समद तर बेस झालं गाडी कुठे अडली, नवरीच्या मायनं म्हणता भल्ली त्याची झाडली. मुठभर पोट्टा दिले हातभर बिडी, मुठभर पोट्टा दिले हातभर बिडी, हातपाय होते त्याचे भल्ले काळी मिळी. कामधंदा काही नाही रिकामाच फिरते, कामधंदा काही नाही रिकामाच फिरते, बुड्याच्या खिशातून पैसे बी चोरते, आणि समदेत लेख तो शोक पाणी करते. 3दा तो ढोल्या मॅट्रिकले बसला, 3दा तो ढोल्या मॅट्रिकला बसला, नापास झाला तरी फिदी फिदी हसला. लिहून वाचणं येत नाही आणि वावरातही जात नाही, लिहून वाचणं येत नाही, वावरात बी जात नाही. दिवसभर भाडगोया पत्ते कुटत बसते, दिवसभर भाडगोया पत्ते कुटत बसते, आणि संध्याकाळ झाली का खोपडीतही धसते. असा हा दिवटा पहा काय म्हणते, असा हा दिवटा पहा काय म्हणते, 10,000 हुंडा द्या धवसही आणते. असा हा दिवटा पहा काय म्हणते, 10,000 हुंडा द्या धवसही आणते. समजू समजू त्याला बाप कटावून गेला, समजू समजू बाप त्याला कटावून गेला, पण पोट्टा लेख काही लाईनवर नाही आला. सासू म्हणे तुम्हाला समजत देईल, सासू म्हणे तुम्हाला समजत देईल, रेडिओही देईन आणि घड्याळही देईन. सासू म्हणे तुम्हाला समजत देईन, रेडिओही देईन आणि घड्याळही देईन. पोट्ट्यानं काही लेख गोट नाही घेतली, पोट्ट्यानं काही लेख गोट नाही घेतली, मग तर भल्ली तिच्या जीवावर बेतली. नवरीच्या मायले जो राग आला, नवरीच्या मायले जो राग आला, भल्ला तिनं मग रामटोला दिला. बोंबलत बोंबलत जेलातच गेला, आणि 2 वरीस तटीचा खडी फोडून आला. गावामध्ये कसं आता भन भन फिरते, गावामध्ये कसं आता भन भन फिरते, लग्नासाठी पहा कसा मर मर मरते. लगन लगन म्हणता आता होत नाही लगन, लगन लगन म्हणता आता होत नाही लगन, काऊन का तोंडाला लागे पहिले तर लागेल आहे वंगन. घड्याळी गेली न बायकोही गेली, घड्याळी गेली न बायकोही गेली, अशी हुंड्यानं त्याला शिक्षा दिली. दिस लेख लय वय वाढत गेलं, दिस लेख त्याचं वय वाढत गेलं. लोक म्हणतात पोट्ट आता म्हातार झालं, लगन लगन म्हणतात त्याचं लगन नाही झालं, आणि शिरपदाचं पोट्ट मग गाव सोडून गेलं. मी म्हणतो लोक हो मागू नका हुंडा, मी म्हणतो लोक हो मागू नका हुंडा, तुमचाही पोट्ट मग होईन असाच थंडा. पुरून टाका जमिनीत खोल खोल हुंडा, आणि त्याच्यावर लावा मग सकाळचा झेंडा. बहुत बढिया शिवरामजी. तर अशा पद्धतीने सगळ्याच कवींच्या कविता आपण ऐकल्या. खरं तर एक वेगळा माहोल धुलीवंदनाच्या निमित्ताने सगळ्या अनौपचारिक गप्पांमधून, कवितांमधून आला. महेशजींनी अगदी वहिनींची आता काय घरी गेल्यावर दाद मिळणार आहे अशी एक मस्त कविता आपल्या समोर सादर केली. छान वाटलं कवी संमेलनात सगळ्यांना सोबत ऐकताना. आणि अलीकडच्या काळात सुधीरजी 2 वर्ष सगळ्यांच्या भेटीगाठीच खरं तर कमी झालेत. त्या निमित्ताने का होईना असे जे काही हल्ली ओकेजन सुरू आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण
पुन्हा एकदा भेटीगाठी सुरू झाल्यात, एकमेकांना ऐकणं सुरू झालेलं आहे. सगळ्या झिम्माडच्या रसिकांना, मॅक्स महाराष्ट्राच्या सगळ्या रसिकांना मी पुन्हा एकदा आजच्या धुलीवंदनाच्या सदिच्छा देते. आणि या कवी संमेलनाची जी सांगता आहे ती सांगता महेशजींनी पुन्हा एकदा छानसं गाणं एका अच्छे नोटवर. मलाही असं वाटतं की वृषालीची कविता त्यांनी खरं सांगत आहोत आणि मुळात सगळ्या कवींतर्फे मी झिम्माड काव्य समूहाचे पण अतिशय मनापासून आभार मानतो. कारण ऑनलाईन पद्धतीने कितीही जरी आपण कार्यक्रम केले तरी प्रत्यक्षात एकमेकांसमोरासमोर बसून जी देणारी घेणारी दाद आहे ती मला वाटतं कवी आणि कवयित्रींसाठी जास्त महत्वाची आहे. की तो योग आज जवळजवळ 2.5 वर्षांनी झिम्माडच्या माध्यमातून आणि वृषाली आहेत, राज सर आहेत, त्या दोघांच्याही अथक प्रयत्नाने अतिशय छान जुळून आलेला आहे. तर आम्हा सर्व कवी मंडळींच्या वतीने मी झिम्माड समूहाचे देखील आभार मानतो, राज सरांचे देखील आभार आहेत. आणि वृषाली तर ती जे काही काम करते कवितेसाठी, साहित्यासाठी, त्यासाठी तिला हॅट्स ऑफच आहेत. आपण तिच्या एका सुंदर कवितेने मला वाटतं या कार्यक्रमाची सांगता करूया. नाही महेशजी, आपण थोडासा बदल करू. मी सेकंड लास्ट राहते, माझी कविता सादर करते, परंतु धुलीवंदन म्हटलं की गाणं व्हायलाच पाहिजे आणि एका मस्त आनंदी नोटवर आपण सांगता करणार आहोत. आपण कवी संमेलनासाठी आपण जिथे आहोत ते कायद्याने वागा लोक चळवळीचं मुख्य कार्यालय आपण तिथे आहोत आणि राज असरोणकर स्वतः आपल्या सोबत आहेत. फक्त ते पडद्यामागे असल्यामुळे आपण सगळे त्यांना बघू शकत नाहीत, पण तेही समोर प्रेक्षकांमध्ये बसून आपल्या या कवी संमेलनाचा आस्वाद घेत आहेत. मी एक कविता सुधाकरजी सादर करते. हिरव्या चुड्याची किणकिण झाली, हिरव्या चुड्याची किणकिण झाली, पदरावर अशी नक्षी लाजली. हिरव्या चुड्याची किणकिण झाली, पदरावर अशी नक्षी लाजली. दारी पाऊस बावरला, दारी पाऊस बावरला, बाई सख्याने, बाई रायाने, बाई सख्याने मिठीत शालू चुरगळला. खूण सावळी, महेशजींचा हेवा वाटतो, सुधीरजी पण आहेत आज. गाणं गायला खरं तर नाही म्हणतात ते, पण मला काही गाता येत नाही आहे तर हे लावणीच्या फॉर्म मध्ये, पण बरं आहे म्हणजे प्रेक्षक रसिक जे आहेत ते नाही गाते तेच बरं झालं. खूण सावळी भाळी जपली, काजळ काठी मिठी जागली. खर तर लिहून ठेवायला हवं होतं आता म्हटलं तसं, पण हे काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर अशी सगळी फसगत होते. सुधीरजी कृपया करून मला हसू नका तिथे बसून. आमचे अरुण दादा ना कायम या बाबतीत माझ्या सोबत असतात, म्हणजे कविता हातात देणं. आताही तुम्ही बघताय सगळे लाईव्ह, काही अनौपचारिकच सगळं सुरू आहे, त्याच्यामुळे अजिबात आम्हाला याच्यामध्ये कुठेही असं वाईट वाटत नाहीये, अगदी अवघड वाटत नाहीये. हे जे म्हणतो ना आपण टीमवर्क, सुधीरजी, हे टीमवर्क असतं की आपण कायम सोबत असतो. खूण सावळी भाळी जपली, काजळ काठी याद जागली. खूण सावळी भाळी जपली, काजळ काठी याद जागली. अर्ध्या रात्री ओठांवरती, अर्ध्या रात्री ओठांवरती अवचित चंद्र घसरला. बाई सख्याने मिठीत शालू चुरगळला. चांदण ओली गंध बावरी, चांदण ओली गंध बावरी, नवी नवेली प्रीत लाजरी. चांदण ओली गंध बावरी, नवी नवेली प्रीत लाजरी. साजण वेडी नथ थरथरताना, साजण वेडी नथ थरथरताना, खुदकन मोती हसला. बाई सख्याने मिठीत शालू चुरगळला. यानंतर मी महेश देशपांडे यांच्याकडे येते. आपण एक छानसं गाणं महेशजी आम्हाला ऐकवावं आणि 2 ओळी आणखी जास्त गायलात तरी आम्हाला नक्कीच आवडणार आहे. तुमच्याच गाण्याने आपण सांगता करूया. वृषालीच्या कवितेलाच साजेसं पुढे गाणं घेऊन आपण थांबूया. मजलाच हाय माझे, जपतान भान आले. मजलाच हाय माझे, जपतान भान आले. जपतान भान आले.
मजलाच ऐन वेळी उधळून रात्र गेली. आताच अंग माझे, आताच अंग माझे निलरार रात्र गेली. आताच अमृताची बरसून रात्र गेली. आताच अमृताची बरसून रात्र गेली. धन्यवाद. सर्व कवींचे मनापासून ऋण व्यक्त करते. मॅक्स महाराष्ट्राचेही या निमित्ताने मी ऋण व्यक्त करते आणि आपणा सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद.